नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण सोड्याची भाजी करणार आहोत। तर त्याच्यासाठी हे सोडे स्वच्छ असे निवडून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत। सोडे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुतलेले आहेत। त्याच्यामध्ये बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ असं टाकून घ्यायचं आणि हे सोडे असेच भिजत ठेवायचे। आता कढई तापलेली आहे, याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत। 2 पळी तेल आपण टाकलेलं आहे। तेल तापलं की याच्यामध्ये आपण वाटण घालून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत। सोडे शक्यतो खारट असतात, त्याच्या अगोदर मीठ थोडंच टाकायचं, नंतर मग टेस्ट करून कमी जास्त लागलं तर टाकायचं। हळद पाव टीस्पून, लाल तिखट अर्धा टीस्पून, कांदा लसूण मसाला 1 टीस्पून आणि साठवणीचा काळा मसाला आहे तो अर्धा टेबलस्पून। मटन मसाला अगदी थोडासा टाकून घेऊया, 1 टीस्पून मटन मसाला। हे आता वाटणासोबत छान परतून घेऊयात सर्व मसाले। ते वाटण सुद्धा चांगलं परतलेलं आहे। आता हे सोड्यांमध्ये आपण ज्वारीचं पीठ टाकलं होतं ना, हे स्वच्छ धुवून घेऊयात। हे पहा, सोडे छान धुवून घेतलेले आहेत। आणि आपण ज्वारीचं पीठ का टाकलं होतं, सोड्याला जो वास येतो ना तो येणार नाही, त्याच्यासाठी आपण ज्वारीच्या पिठात भिजत ठेवलं होतं। आता हे आपण वाटणामध्ये टाकून घेऊयात। वाटण सुक्क झालं म्हणून मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे। आता भाजी करताना असं लगेच गरम पाणी सगळ्या ह्याच्यात टाकून द्यायचं नाही। हे वाटण जे आहे ना, याला तेल सुटेपर्यंत आपण चांगलं परतून घेणार आहोत। हे पहा, वाटणाला छान तेल सुटलेलं आहे। याच्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकून घेऊयात। जेवढा आपल्याला रस्सा वाढवायचा आहे तेवढं गरम पाणी टाकायचं। भाकरी आणि भाताबरोबर खाणार आहोत, त्याच्यासाठी रस्सा जास्त पातळ पण नाही करायचा आणि जास्त घट्ट पण नाही। हे पहा, असा पाहिजे हा। आता थोडा वेळ याला आपण उकळे आणून देऊयात आणि नंतर मग आपली भाजी तयार होईल। हे पहा, भाजीला अशी मोठी उकळी आली की नंतर गॅस एकदम मंद करायचा आणि याच्यावर 1 ते 2 मिनिट आपण भाजी उकळून घेणार आहोत। भाजी 2 ते 3 मिनिट आपण उकळून घेतलेली आहे। सोड्याची भाजी तयार झालेली आहे। माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।